पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही। आमुचे त्या काही असेल ओझे, आमुचे त्या काही असेल ओझे। पाषाणाचे पोटी बैसला दरदुर, पाषाणाचे पोटी बैसला दरदुर। दयामुखी चार कोण घाली, दयामुखी चार कोण घाली। पक्षी अजगर न करी संचित, पक्षी अजगर न करी संचित। दयासी अनंत प्रतिपाळी, दयासी अनंत प्रतिपाळी। त्रिलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही। आमुचे त्या काही असेल ओझे, आमुचे त्या काही असेल ओझे। तुका म्हणे तया भार घातलिया, तुका म्हणे तया भार घातलिया। पेक्षिणा दया सिंधू माझा, पेक्षिणा दया सिंधू माझा। त्रिलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही। आमुचे त्या काही असेल ओझे, आमुचे त्या काही असेल ओझे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरूच्या देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 311व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। 11वा चालू आहे, बदल नाही ना। त्रिलोक्य पाळिता उबगला नाही, त्रिभुवनाला सांभाळते देव, सगळ्या जगाला सांभाळते, त्याला कटाळत नाही। मग माणसाला कसा कटाळेल, पण माणसाचा विश्वास नाही, ते भानगड सांभाळते, सगळ्याला सांभाळते, त्याच्यापाशी वैषम्य नाही आणि निर्गुण्य नाही, निर्गुण्याचा दोष त्याच्यावर येऊ शकत नाही। समत्वानं वागते देव आणि सम वागेल तोच देव, सम वागेल विषम जीव असतात, म्हणतो विषम धुवन सांडिये। तुकाराम महाराज देव झाले त्यावेळेला संसाराची अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोहळे आणि विषम धुवन, विषम राहिलंच नाही त्यांच्या डोक्यात। तुकाराम महाराजांच्या राहिलं ना, देवाच्या डोक्यात नाहीच, ते स्वरूप महाराजांना प्राप्त झालं, असा त्याचा अर्थ। संत समय आणि देव एक समय जगामध्ये, बाकी सगळे जग विषमय, जग सगळं विषमय। माधुर्य चंद्रिका, माधुर्य चंद्रिका, सरशी राया रंका, तैसा मी सकळिका जगासमो, बिलकुल हो। सगळ्याला चंद्राचा प्रकाश सारखा येतो की नाही चंद्र, तोंड पाहुणी प्रकाश हो, न करीच जीवी चंडाव सु। तोंड बघून सूर्य उजेड देते का कधी, सगळ्याला सारखा उजेड देते, त्याप्रमाणे देव सगळ्याला सारखा सूर्यासारखा, सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण समपाई, सर्वालागी देतो समान दर्शन, हो, सगळ्याला समान दर्शन देते, त्याच्यात विषमपणा नाही बाबा, सगळ्याला सारखा वागते देव, त्याला देव म्हणतात। हो, कोणला देव म्हणता येत नाही, सम वागताय तेच देव, जे विषम वागतात ते, ज्याच्यापेक्षा आपलं तुपलंय का ते देव नाहीच, ते कोणी असू द्या, मग महाराज असू का, कोणी कीर्तनकार असू का, प्रवचन कोणी असू, आपली तुपली भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवत्व येत नाही। आणि आपलं तुपलं गेलं की आपण पारखे नाही, मग साधू तो, मग साधू मोठा आहे, त्याच्यामुळेच मोठा आहे ना, वैषम्य सांगलं। मग सगळ्या जगाला सांभाळते, हे दृष्टांत दिले, दगडाच्या पोटात बेनकुळला सांभाळतो, पाखरायला सांभाळतो, आजगर खटपट न करता त्याच्याही तोंडात कधीतरी घास घालतो, त्याच्या प्रारब्धानुसार घालतोच त्याच्यावर, आणि कोणला तरी खायला देतो, त्या जगाला जन्म दिला, त्याला काळजी महाराज भगवान परमात्म्याला। मग आता त्याला भार घालायला पाहिजे आपण माणसानं, त्याच्याबद्दल खाण्याबद्दल एवढी खटपट नाही करायला पाहिजे, खाण्याची वस्त्राची एवढी खटपट कायला करायची, तुकोबाराय बायकोला समजून सांगितलं महाराजांनी। महाराज म्हणले नको चिंता करू पोटाया आणि माऊली आमुची पांडुरंग। महाराजांनी बोध केला, तुका म्हणे स्त्री भरतार संवाद, धन्य जी वाद आहे केला, आहे की नाही। महिनाभर महाराज आली नव्हती घराला, ती वसकाळत होती, वसकाळत बायको लई खराब, कोणाच्याही खराब असतात, त्या मानाने ती तरी बरीच होती, बोलत असेल पण जेवल्या त्याला जेव घातल्याशिवाय आपण जेवत नाही। कोण? जिजाबाई,
तेवढं तर इमानदारी तिच्यात होतीच की. हो, पण ती काही कोणाला आलेल्या लोकायला काही तोंड टाकून बोलायची. महाराजाला नीट बोलायची नाही. बरं नका बोलू, लोक यायचे ना महाराजाच्या नावावर, आहेत का महाराज, आहेत का महाराज, बाहेरले काही गावातले, बाहेरल्या गावाचे काही नियम घ्यायला कशाला, तर ते काही नीट बोलत नव्हते. मग ते महाराज म्हणले घरला चेन नको, हे कठाळले महाराज. आपले भंडाऱ्यात भोवराड्या इकडं तिकडं संध्याकाळी रोज येत होते मात्र गायला आपल्या मंदिरात कीर्तन करायला. रोज कीर्तन देऊच्या पांडुरंगाच्या मंदिरात, आता जे मंदिर विश्वंभर बाबांनी बांधलेले, तिथं रोज महाराज येत होते. तिथं कीर्तन करायचे. सकाळी आंघोळ केली की चालले डोंगरावर, कोण्या गावाला कुठे ते काही नव्हतं. मग एके दिवशी ते आंघोळीला इंद्रायणीला या टायमाला आपले महाराज आंघोळ करू लागले. त्यात ती गेली जिजाबाई, मनगटात धरलं आणि बोलली तोंड टाकून. हो, जिजाबाई काय म्हणल्या, हो नुसतंच कंठी मांगवणी काळा म्हणे, मेला फुकटची झाला त्यांनी, अशा म्हणल्या. कंठी मांगवणी काळा म्हणे आणि मेला फुकटची झाला धने. काय खावायचा विचार करतोय का, लुगडं काही घेतलं काय विचार कर, काय लुगडं घेतलं का, हाय का घरी, काय नाही का घरी, काय विचार केला का खावा, आणि फुकटच धने. महाराजाला राग येत नव्हतं. महाराज म्हणले कायला फुकटची झाला धने, आर देव महाराज नाही येत नाही, राग येत नाही, त्याला येत नाही. हो, महाराज तुकाराम महाराज म्हणले घरला कशाला येऊ, काय घरला येण्याची गरज पडली. अरे लोक येतात त्याला तू हसवस करते, कोणाला धड बोलत नाही, मला धड बोलत नाही, मग काय आता बोलावं, तुला काही कळायलंय का नाही, जन्माला कशाला आली काय हेच तुला भानबी राहिलं नाही, असं काय बोलले महाराज. ते म्हणले हे पहा आता इथून पुढे तुम्हाला मी काही बोलणार, पण लोक लय वाकडं लावायले, हे तर काय भांडण झाले काय की नवरा करायला येत नाही, असे लोक काय, आणि लोक काही 12 घरचे 12 विचार वेगळ्या पद्धतीनं उगच करते बरं काय तर्क वितर्क. महाराजाकडे वैराग्य, भांडणं तंट्याचा संबंध नाही, वैराग्यामुळे घरी जात नाही. हे लोक काय बी विचार करते तर कुठाळक्या करणारे, असं काय. मग मला सोसना म्हणली, आता तुम्ही तर म्हणली निंदेच्या स्तुतीच्या वेगळे झालेत, निंदे कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मग हेही नाही तेही नाही, वेगळा तुमची अवस्था तशी जरी असेल तर माझी तशी नाही. मला लोक बोललेलं सोसना, तुम्ही आयती भाकर खात जा आणि घरी येता, तसं करू नका, नका आणू काही, पण घरला यायचं, आणि तुम्ही म्हणताल तसं मी ऐकते, अशी कबुली दिली. आणि कबुली दिल्यावर मग महाराज म्हणले बाबा येतो. नेमानेमी रविवार होता आणि एकादश आली होती, कालची एकादश, रविवारची एकादश, सोमवारी बारस, असा योग आला होता. आणि मग रविवारी एकादश, मग एकादशी दिवशी म्हणते एकादशीला झालं ते दोघाची चकमक, येतो म्हणले घरला. गेले महाराज घरला, गेले संध्याकाळी, म्हणले आता आवले मंदिरात कीर्तन जे रोज करत होतो ते कीर्तन इथंच करतो, इथं तुळशीवरांना महाराज बसतो, इथं कीर्तन करतो, तू ऐकाय बस, श्रोता तू आणि वक्ता मी, कोणीच नाही आता. हो, आता तिला ऐकतो म्हणली होती, बसावं लागलं की महाराज तिला तर काढायची वचन देतो ना. हा, आता बरं हे काय कीर्तन घंट्यात आवरायचंय काय, रात्रभर 11 मग समजून द्यायचे. महाराज रात्र विना घेतला, घोंगडी टाकली, तुळशीवरून नामनामाची ती जिजाबाई बसली हात जोडून, आणि महाराजांनी विना घेऊन स्वरामध्ये विना लावला, एक एक अभंग गाऊन तिला समजून सांगू लागले. नुसतं म्हणले नाही तर अभंग म्हणल्यावर काय कळत एडीला, समजून त्याचा अर्थ सांगून मस्त व्यवस्थित कीर्तन केलं महाराजांनी. असं केलं, तिला बोधच केला. त्याच्यात काय म्हणले, कोण येते घरा अमुच्या आकाशाला, तिला ठेसायचं होतं, टिंबायचं होतं. कोण येते घरा अमुच्या आकाशाला, काय ज्याचा त्याला नाही. अगं आमच्या घराला कोण कशाला येते, का त्याला धंदा नाही का त्या लोकायला. हो, अगं देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोळ्या उत्तरे. हा, हे कोणी लमानी असेल, कोणी वंजारी असेल, कोणी मराठी असेल, कोणी धनगर असेल, कोणी बामण असेल, हे जे लोक येतात हे सगळे आपले पाहुणे झाले आता. आणि कोणासाठी झाले, देवासाठी. बरोबर आहे ना, देवाच्या एवढाच संबंध आला ह्या लोकांचा.
मग आता देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे तर कोवळ्या उत्तरे काय वेचे. ह्या लोकायला आलेल्या घराला जर गोड बोललीस तर काय बिघडलं. तांब्यावर पाणी फुकटचं द्यायचं आणि गोड बोलायचं. त्याच्यात काय वेळ कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगे माने पाचारिता नव्या रणुक म्हणजे मानानं बोलविलं पत्रिका दिल्या तरी कोणी येणार नाही. असे येतील लोक प्रीतीसाठी. असे आमच्या प्रेमाखातर लोक येतात बरं काय. आणि तुका म्हणे रांडे नावडे भूषण काटेले ते स्वान लागे पाठी. तुला भूषण तर पटतच नाही. आणि कुत्र कशी कुत्री पिसाळती या कातेली म्हणजे कळलं का. पिसाळलेली कुत्री जशी कोणलाय चावती तशी ती कोणलाय तू चावतीस कोणलाय बोंबलतीस तू. महाराजांना का नाही लय बोध केला तिला. आणि मग म्हणून लागले हा मजा ऐकायचं ना तुला. उद्या त्याला सोमवार आहे पर्वकाळ द्वादशी योग आलाय. आज एकादश आहे आणि द्वादशी योगावर हे आपला हे साधून घे जरा दान धर्माचा कार्यक्रम. सगळं घर दान कर. आता काय घरातल्या वस्तू आहेत नाहीत तेवढ्या देऊन टाक. बामणायला गोरगरीबाला कोणला हे दान करून टाक. काही ठेवू नको. मोकळी होय. कोणला गोरगरीबाला तिला बोध केला. रात्रभर बोध आहे बरं हे. फटफट उजळलं आणि तिला ऐकलं. मग तिला म्हणले तू चिंता करशील हे सगळं घरात गेल्यावर काय खावून कसं करावं काय लिहावं असं तुला वाटेल. नको चिंता करू. ओटाया वस्त्राची माऊली आमुची पांडू. खाण्याची चिंता करू नको कपड्याची चिंता करू नको. महाराज भार घातला का नाही महाराजांना कोणावर. देवावर 100% देवावर विश्वास होता की नाही महाराज. आणि होता मग त्यांना कमी पडलं का नाही. मग तुम्ही म्हणताल कमी पडलं नाही म्हणजे लौकिक दृष्ट्या तर गरिबी होती. अरे गरिबी ती दावायला होती. अष्टमहासिद्धी ओळंग ती द्वारी नवदती दुरी हा. बघा एका बामणाचं लग्न करायचं फासा सोन्याच्या करून टाकल्या होत्या. नव्हतं का त्याच्याकडे काही. ज्या शेळावर बसले दगडावर त्याला होगावला आणि त्या दगडावर काही एक जण आणले लोखंड. ते म्हणले एक जण आलं गरीब म्हणलं महाराज माझ्या लेकराचं लग्न हो काहीच घरी नाही. ते म्हणले घरी तू या काही लोखंड फोकड आहे का. हाय बाबा म्हणला लयच गरीबी काय म्हणलं एवढं लोखंड. त्यानं काय ओलसं खेळे मिळे काही आणि होते खेळी मिळे धापात चोपल्या एवढंच लोखंड आहे म्हणून आपलं काय करायचं असं लोखंडाला म्हणलं का महाराज मला एक लोखंड आण असं त्याला वाटलं. महाराज बसले होते दगडावर लोगावला. एक शिळ होती त्या शिळावर बसले बसत होते महाराज. ते आणलं लोखंड मग ते महाराजाला म्हणला ह्या का एवढं काय कमी आणलं की गाडी मोकळा काय एवढंच होतं म्हणला घरला आणि इकडं म्हणजे असं घासलं काय शिळवर आणि घासलं आणि त्याच्या हवाली सोनच केलं. बाई सोन आहे म्हणले ते मोड आणि तुझे काय लग्न फगणं करून उड्या हानीत गेलं ते मला बकल तरी आणलं. आता सांगा शिळेवर हात घासला हे गुण शिळेचा का महाराजाचा आहे. महाराज त्या शिळेवर लोकांना घासलं ती शिळे ती बरं काय तिथं शिळ होती ती आत्तापर्यंतची पूजा होती. ते लोकांना त्याला सोनं केलं. मग आपल्यासारखे लोक महाराज उठून गेल्यावर पुन्हा घासा हे शिळाचा गुण आहे होय. ठीक आहे शिळ परीस आहे काय हे बुवावरी बसलेला परीस होता. पण येण्या लोकांना वाटलं की दगडच परीस आहे काय म्हणून लोक महाराजाच्या माघारी हो महाराज गेल्या लोकांची लय आशा असते होय बालवा काय महाराज. पण नाही अहो महाराजाकडे कमी नव्हतं. 8 सिद्ध्या ओळंगत होत्या तरीही लौकिकातलं करायचंय काय हे काय ह्याची गरजच नाही अशा पद्धतीनं. पण आणि विश्वास देवावर 100%. आणि काल तुम्हाला सांगितलं ना भार घालणे म्हणजे शरणागती करणे. आणि शरणागती किती प्रकरण आपला विषय झाला काल होऊन गेला. पण तुम्हाला किती कळालं हे सांगण्यासाठी विचारतोय की शरणागती किती प्रकरण होते कोणते कोणते प्रकार. आता तूच सांग. हा त्याला कसं आहे कथा ऐकणं श्रवण पुन्हा
घरला जाता जाता काय काय सांगितलं काय काय नाही काय त्याचं मनन आणि पुन्हा काम करताना सुद्धा कोळप हाणताना शेतात सुद्धा निधी घ्यायचा. मी कोळप हाणताना अभंग पाठ केलेली बघा. आता लांबतानीतला एक खंबा आहे, त्या खंब्यापाशी अभंग चालू होता माझा, तिथं पट्ट्याला त्या पट्ट्याला कोळप चालू होतं. पहिलं तो गे का कोकत आहे शकून गे माये सांग मी कोळप्या अभंग म्हणत होतो. पाठ होते होतो महाराज, कोळप पाठ झाले आता होईना. आता होईना म्हणजे तुमचं डोस मोल्डन फिरलंय, मोल्डन फिरलंय. तेव्हा काय होतं, बापाच्या जेव्हा कारभार असला का डोसक्याला ताण घेत नाही म्हणून मी आता कारभार घेतला का नाही माणसाला लईच वाटतं मी काहीच करून दाखवतो की डोसके गेलं होतं. गेल्या एकादशीला ते सराय वाढल्या होत्या, आवडते ह्या एकादशीला का नाही ते काल घोला हो ते तसंच काढतंय काय मी काय सांगावं तुम्हाला. त्याचं डोसकं सांगतंय बरं, त्याचा मावस भाऊ नको. अहो इतकं करू नका, इतकं करू नका यावेळी, जरा थोडं शांत राहा आणि होईल तशा पद्धतीने करा. हे संसार खोटा आहे, फक्त लग्न वयव करणं उजवणं भाजवणं इतकं योग्य वेळेच्या वेळेला करणं कर्तव्य बुद्धीनं संपलं. भानगडी करणं नको, काय बंद नाही त्याच्यावर अशा पद्धतीनं. आणि डोकं जरा इकडं द्या, शरीर तिकडं राहू द्या आणि डोकं इकडं राहायला पाहिजे. हा काय सांग बरं मग शरणागती नाही तुझ्या लक्षात येणार काय. अनुकूलस्य संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षति तिथे विश्वासो गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. मग आत्मनिक्षेपाचा अर्थ काय सांगितला आम्ही, आत्मनिक्षेप. आता द्वैत राहिलं का देवाचं ना आपल्या, काल सांगितलं द्वैत ओढून गेलं की नाही, द्वैत राहिलं का थोडं, अजिबात नाही महाराज, द्वैतच नाही राहिलं, अद्वैत स्थिती झाली. म्हणून सर्व धर्म त्याग करून मला शरणे देव म्हणली होती. भगवद्गीतेचा श्लोक सांगितला दुसरा, तमेव शरणं गच्छ. भगवद्गीतेत 2 श्लोक आहेत शरण येण्याबद्दल, जाणं शरण ये शरण जाय. तमेव शरणं गच्छ ते जा, आणि सर्व धर्मानं परित्यज्य माम एकम शरणं म्हणजे मला शरण ये, मला त्याला असं अशी भाषा वापरली 2 श्लोकात वेगळी. आणि देव तिथं बोलले ते काल तुम्हाला त्याच्या ओव्या सांगितलं. आणि मग अद्वैत स्थिती आत्मनिक्षेप करणे म्हणजे सर्वस्व देवाला, जीवभाव सुद्धा राहिला नाही. काल तुम्हाला सांगितलं ना, बाद समानाधिकरण मुख्य समानाधिकरण. मुख्य समानाधिकरण कोणाकडे लावायचं, कुठस्थाकडे. आणि बाद समानाधिकरण कोणाकडे लावायचं, जीवाकडे, जीव चैतन्याकडे. जीव चैतन्याचा बाधित करून आणि आपल्या स्वरूपस्थ व्हायचं. आणि असं स्वरूपस्थ होणे म्हणजे देवाला शरण, त्याला म्हणतात आत्मनिक्षेप. आणि पुढे कार्पण्यता सांगितली. इतकंही करून लक्षात आलं, हे सगळं जरी ऐश्वर हातात आलं, ब्रह्म स्वभाव म्हणजे ब्रह्मभाव हातात आला, तरीही जोपर्यंत शरीर धारण केले आपण तोपर्यंत त्याला देव समजायचं आणि आपण भक्त समजून आणि त्याची सेवा करायची. भक्तीत अंतर पडू द्यायचं नाही. ज्ञान जरी झालं तरी भक्तीत अंतर न पडणे हेच गरजेचे. का गरजेचे, अरे ज्ञान लाभूही म्हणे झाला साथा. काय ज्ञान लाभू झाला आणि ज्ञान मिळालं, ज्ञानाचा लाभ झाला, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, आनंदाच्या ढावात गेलो. पण उपभोग नाही. उपभोग केव्हा आहे, कल्पित वरती स्वीकारून त्याच्याशी कल्पित द्वैत समजून आणि त्याची भक्ती करणं, त्याच्यात आणि मिळविलेला आनंद वृद्धिगत करणं किंवा मिळविलेला आनंद उपभोग नाही. अशासाठी कार्पण्यता, अशी कार्पण्यता अशा पद्धतीनं शरण जाणं आपल्याला गरजेचं आहे. आणि असं शरण गेलं की मग काय, उपेक्षिणा दया सिंधू माझा. तुकाराम महाराज म्हणतात, माझा म्हणजे त्यांचाच एकट्याचा आहे का देव, पण माझा म्हणले महाराज, माझा. आणि दया सिंधू, दयेचा समुद्र आहे म्हणले. म्हणजे समुद्राला आता उपमा कशाची द्यावी, समुद्राची. मग एवढी समुद्रा एवढी दया महादेवाकडे म्हणा. मग तेवढी दया कोणाकडेच नाही असा अर्थ होतो ना. मग ती दया फक्त संताकडे एक आहे. जगात 2च, देव आणि संत, हे दयाळू आहेत. बाकी सगळे बरं काय निष्ठुर आहे. देव मात्र दयाळू आहे. आणि कसा दयाळू आहे तर समुद्रा एवढी दया त्याच्याकडे. अशी दया करणारा परमात्मा महाराज दयाळू आहे. मग तुम्ही म्हणाल दयाळू आहे
आणि मग ते बरेचसे लोक दुःखी आहेत, अमुक आहे टमुक आहे, त्याच्या प्रारब्धाने त्याच्यात त्याचा दोष त्याला वाटत नाही की कोणाला असं दुःख द्यावं म्हणून. पण ते कसं असतंय, त्याचं प्रारब्ध कर्म तसं असल्यामुळं तशा प्रकारचा भोग देणं त्याला गरजेचं आहे. न्यायामध्ये निष्ठुर आहे ना. त्याचे दोन स्वरूप आहेत. देवाचं स्वरूप न्याय एक आहे, न्याय, आणि देवाचं स्वरूप एक धर्म आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, आणि न्याय एक परमात्मा. न्याय म्हणून न्याय मंदिरात, न्याय मंदिर म्हणतात त्याला. कोर्टाला, कोर्टात कधी गेले नाही, मी गेलो नाही बाबा, पण ते बघण्यात आलं. पुढच्या कडीला लिहिलेलं असते न्याय मंदिर. अरे न्याय मंदिर महाराज पवित्र आहे खरंच महाराज. तिचा जेज का नाही विष्णूच्या गादीवर काय करा न्याय होता. ज्ञानदेव, आणि तिथं गद्दारी होऊ नये बघा. पण आज काळा माझा तिथं गद्दारी होऊ नये. उपयोग नाही महाराज. काय मनुष्याच्या जन्माला उपयोग. न्यायाच्या गादीवर बसलं का न्याय झाला पाहिजे. त्याचा गुन्हा आहे का त्याला शिक्षा झाली. जे निर्दोष आहे का तो निर्दोष सुटलाच पाहिजे. बरोबर आहे ना. साक्ष खोटी देऊ राहिल्या महाराज, त्याला न्याय कसा देते? नाही मग साक्षीदारा पाप जाते. असू द्या ना मग, ते मुक्त आहे ना ते बी. मोकळा आहे ना ते मग. हो. अरे बाबा साक्षीदारावत असते सगळं. मग साक्षीदारानं साक्षी दिली आणि त्याच्यात न्याय जर विरुद्ध गेला म्हणजे खोटा झाला तरी पाप कोणला मग? साक्षीदार बिलकुल. मग त्याचं काय चुकत नाही. मग खोटी साक्ष देणं तर लय बेकार आहे ना. लय बेकार आहे. विश्वासघात, खोटी साक्ष, त्याच्यासारखं पापच कुठं नाही. हा, ब्राह्मण मारण्यापेक्षा मोठं पाप आहे कोणतं? खोटी साक्ष. खोट्या साक्षी देणं. खोट्या साक्षी देणं चांगलं नाही. नाही नाही नाही, विश्वासघात करणं चांगलं. मी येतो म्हणलं की यायचं. गद्दारानं वागायचं नाही. समोरची व्यक्ती वाट बघती, येतो म्हणलं. कमीत कमी अडचण आली तर लगेच फोन सांगाय, मला अडचण आली मी येऊ शकत. पण ह्याला आंघोळीनेच पडलेला बाळ बोलायचं. तसं भास्कर बोलते हे येते बघा, येतो म्हणले की आलाच. भास्कर तीन वाऱ्याला बाळा त्याला कळकळ हात जोडून सांगितलं, भास्कर इथून पुढे इथं आश्रमात तरीला वाट बोलतो. काय वाट बघितली म्हणतात नागोदादा म्हणजे भास्कर यायला आपले नागोदादा. आणि त्याला दूध आणून ठेवलं, साखर आणून ठेवलं. 4 वाजले तरी 5 साडे नाही येतो म्हणलं. पुन्हा चहाच नाही झाला आमचा. असं मग त्याला म्हणायचं नागोदादाला, दादा मला शेताला जायचंय काम आहे, माहेर येणं होत नाही. ते काही याच म्हणे नव्हते ना याला, पण ते सहजच बोलते बघा, सहजच बोलते. ते अंग सगळे लबाड बोलणारे माणसं. लबाड बोलत जाऊन लबाड बोलणं पाप आहे. समोरच्या माणसाचा काय घात होते तुमच्या लबाड बोलण्यात ते कुठं कळायला तुम्हाला? ते वाट बघते तेव्हा असं की तुम्ही यायले म्हणून. कवा यायले येतात सांगायचं, इतका टायमात मी येतो. 2 मिनिटं आधीच आगाव सांगायचे. आणि त्याच्यात बी जर उशीर काय अडचणी लागला होता हो, निघता निघता कोणी आला पाहुणा, काय करावं, राम 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 राम, त्याला चहा पाजा होतला. बरोबर आहे ना. त्याला मला लगेच फोन, महाराज येतो म्हणलो होतो. कोणला बी समोरच्याला मी येतो म्हणलो होतो. पाहुणे आले तर मग अर्धा घंटा लागते काही गोवा समोरच्या हात होत नाही. अरे लबाड बोलणं मोठं पाप आहे. विश्वासघात होते. आणि लबाडी साक्षी देणं त्याच्याहून मोठं हे पाप आहे. असे पाप आपल्याकडून सहज बी करू नका आणि मुद्दाम बी करू नका. चांगलं नाही. बघा बरं तुम्ही धर्माचं, धर्म जीवा आलं तरी लबाड बोलणं. आपल्यावर काय जीवा बी नाही एवढं काय आपल्या जीवा बेतलंय का? सांगितलंय 5 ठिकाणी लबाड बोलावं म्हणून शास्त्रामध्ये. संसार करणाऱ्या माणसाला सांगितलंय 5 ठिकाणी लबाड बोलाव. तुमची वृत्ती जर भागत नसेल, हो ना, तसं संकट आलं तर बोलायला. बरं इथं संकटच काही नाही ना. संकट आले कसं, 4 दिवस लेकरं उपाशी आहे, चूल पेटत 4 दिवसापासून खायला लेकरायला काही नाही, कण नाही. काय करायचं आता नाविलाज. मग आता एका महिन्यात या दुप्पट म्हणा तर तिथं काय म्हणा, 4 पायल्या नाही 5 पायल्या देतो पाटील, पण जेवढं दे आणावं आणि लेकरा बाळायचं भागवं. एवढं पाप तुम्हाला बघ नाही फिटली तरी काय पाप नाही. काय केलं, लेकरं वाचवले. मग कुटुंबवस्थ नाही ना, कुटुंबवस्थला असल्यामुळे लेकरा बाळाला वाचवलं. असं जीवा बेतल्यावर कुठंतरी पाप त्याला बाळ बोलण्याचं होऊ द्या एखाद्या वेळेस. इथं काहीच नाही ना, जुजबी नाही, काहीच नाही ना. आपल्या काय जीवा बेतलंच नाही ना. काय समोरचं काही म्हणणारच नाही ना आपल्याला. तू काय नाही मानणार आहे का आपल्याला, काही काटो नाही का मारणार आहे. गोष्ट असेल बरोबर. महाराज न्याय देवता न्याय म्हणजे, आणि म्हणून तिथं बसणारा गद्दार नसावा.
त्या गादीवर बसणारा गद्दार नसावा. त्या गादीवर बसणारा जर गद्दार असला का तर त्याच्या पूर्वजा पतन होते. हा असत्य काय असत्य वचन लोभावरी ठेवणे हेत तरी असत्य न्याय नीत त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जा. न्यायाधीश जर लबाड बोलला लोभावर, लोभ मध्ये कळलं का मधातून 2 लाख 4 लाख खाल्ले आणि न्याय विरुद्ध द्यायला लबाड दिला तर त्या न्यायाधीशाचे आजे पंजे पंजाचे पंजे नरकाला. आणि तुम्ही म्हणतात ते नरकात गेले होला काय शाप देतात ते कळू भिकाला लागतंय. भिकाला पूर्वजाचा शाप लागताय ना पुन्हा, म्हणजे ह्याच्या पापामुळे त्याला खाली यावं लागलं. मग त्याला चांगलं वाटेल का? हा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. बोंबलं ते दोरी आणि मग शाप देते त्या वंशजाला. वंशजाला शाप देतात आणि वंशजाला पतन भोगावं लागतं. जिथे पण येईल गरिबी कुठे येईल दशा होईल दशा आणि मेल्यावर यम ठोकीत. बरोबर आहे. म्हणून न्याय विरुद्ध द्यायचा नाही, लबाड द्यायचा नाही, लोभावर हे ठेवून द्यायचं. लोभावरी ठेवून हे तर करी असं ते न्याय तर त्याच्या पूर्वजा पतन केली. मासाश्रवे जे सुंदरा वादी विटाळ पितरा. महिन्या महिन्याला ऋतुस्नात बाई होती का इतका विटाळ तिचा भारी आहे आणि ते विटाळाचं रक्त तिला बाजवीते पुन्हा वल्ला यमदूत त्या कोणला. आणि त्याच्यात जंतू असतात बरं, आरोग्याला घातक जंतू असतात. ते इतका निषेध केलाय ना त्याचं कारण आहे की ते घातक आहे, ते चांगलं नाही म्हणूनच आपल्याला दूर सांगितलंय ना. पण आज काळच गेला आहे, कलियुगाला येऊन बसलाय. कलियुगात काही भ्रष्टाचार होऊन बसलाय, अवघड 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 होऊन बसलंय. हे नवे थडीचे गत गाबडे ह्याचा विचार करायला तयार नाही. बरोबर आहे ना ते. आणि मग हे रोग का न वाढले तुम्ही म्हणतात का नुसत्या संकरित अन्नानच हे सगळंच बेकार झाले होऊन बसलंय. त्याच्यात लई रोगाचा जंतू इथं ते बेकार आहे. आणि मग असं जे काही रक्त आहे ते प्यायला त्याला देतात. मासाश्रवे जी सुंदरा तर पाजी विटाळ पितरा. तुका म्हणे ऐशी अशी यम गांजील सायाशी. अशा असत्य न्याय करणाऱ्याला यम गांजते. न्याय ही देवता आहे आणि न्याय देवाची मूर्ती आहे. धर्माची मूर्ती देवच आहे, म्हणजे देवाचं स्वरूप आहे धर्म. आणि न्याय सुद्धा कोणाचं स्वरूप आहे? न्याय देवता. आणि न्यायामध्ये निष्ठुरपणा. देवाच्या न्यायामध्ये काय? निष्ठुरपणा. आणि धर्माकडून म्हणल्यावर दयाळू असा परमात्मा. बरं काय. मग आता आपल्याकडून जर एखादं पाप झालं असेल आणि ते पाप आपल्याला केलं आणि रोगाच्या रूपानं उद्भवलं म्हणजे बा त्यालाच कसा रोग देवाने केला असं तुम्ही म्हणायचं नाही. पण ईशसृष्टी सम आहे एवढं कर. कुंभाराच्या 2 पोरी होत्या. आमच्या शास्त्री महाराजांनी दृष्टांत दिल्यावर हे कोणाचा दृष्टांत नाही. आमच्या गुरुनं दृष्टांत दिलेली जी दृष्टांत ती माझ्या डोसक्यात शास्त्र ते म्हणले कुंभार आणि कुंभाराला गाव 2 पोरी होती. 2 डोळीकडे दिल्या. एक शेतकऱ्याला दिली आणि एक जातवान धंद्यावाल्याला दिली. लक्षात आलं की नाही? आता कुंभाराला एक दिली, कुंभाराला म्हणजे कुंभारकी करणाऱ्याला. आणि एक दिली कुंभाराला दिली पण शेतकरी त्याच्याकडे आवा पिवाचे काम नव्हतं. आणि शेती बकरा असल्यावर आवा कायला करेल? ज्या कुंभाराकडे शेत फेत नाही जास्त काय मग त्याला ते गाडगे मडके करून आपण पोट भरावं लागतंय ना. बरोबर आहे. आणि ज्याच्याकडे शेत पोत आहे आता बरेच काही धंदेवाले धंदे करतात ना स्वतःचे. संपत्ती आल्यावर काय धंदा करेल ते आपला. कळलं का? मग त्या कुंभाराकडे शेती भरपूर होती आणि ते शेतकऱ्याला दिली होती. आता हे दोघी नांदून लक्षात आलं की नाही मिरगाला आपल्या माई सहज आल्या. आषाढ महिन्यात कशात आल्यावर पाऊस गडगड 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 करू लागला. ती शेतकरी म्हणू लागली माय बरं झालं पडला तर लय बरं होईल माय. रान निर्मूळ करून ठेवले तेव्हा कोरड्यालाच कापूस लावून टाकून आले मी. नाही जर पडला आणि कमी वलीवर तर मग सगळं भंडारून जाते. पडाव पाऊस माय लय चांगलं होईल ती म्हणायली. आणि दुसरी म्हणते माय तू तशी म्हणायली माय आवा लावून फुल्याला झाले हे गडगड मेला पडले असतं मग सगळे गाडगे तिकडून थोड बसते की बाई 2 रोज नाही पडाव माय तू काय म्हणून. कोण म्हणायली? ती कुंभारीन म्हणायली. ही शेतकरीन आणि ही कुंभारी. तिला वाटायले पडाव आणि हिला वाटायले. आता ते ऐकत आहे का खोलाच नाही. धन 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 पळला कुंभारनीचे गाडगे मेले.
ते म्हणजे जीर आले ना मातुलं झालं त्याचं जर ते पेटविल आणि ते वाळलं, पाऊस इजून बसलं ते सगळं चिकूल झाला. काय शिया दिल्या म्हणतात तिनं पडला देवाला देवाला मेला म्हणजे असा खतुश्या मै वाटलं. हा आता सांगा त्याच्या शा खऱ्या आहेत का महाराज? हा खोटे आहेत का खरे? खोटे आता त्याचं समवागणं विचार. आता ती तुझं कुठलं पाप असेल की तितका चिकून आणणे, गाडगे करणे, गाडगे लावणे, ते गोष्ट वाया कुठेतरी पाप केलं असतील ना, ते पाप तुला बघावं लागलं. कष्ट केली तुम्ही बोंबलत गेले, पापाचं फळ आहे. आपण नाही का पेरणी करतो कधी कधी नाही पडला की बोंबलत जातं धान, जाते की नाही. आणि यंदा काय झालं, पडून 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 बेजारी झाली, ठेवून हात फिरवले. तसं नसतंय महाराज. त्याला त्याच्यात धन्यता आहे का? आमच्यातला एक वारकरी आता चाललाय का नाही की महाराज काय सांगावं तुम्हाला, एकाच सकाळून निघाला की निघालाच, गेल्या तर लागलाच बारीला दर्शन. आता तर नाही बी काय बारी नाही, आता बहुतेक नाही. आता काय त्याला म्हणा वा 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 कमाल आहे तू शिवा, कमाल. दर्शन केल्याशिवाय येत नाही तुम्ही. रात्रच्या महाराज रात्रच्या आंघोळ करतो मी कुठं चंद्रभागेला, लगेच बारीला लागतो. हे वाला असू द्या. वा मान्य मानावं लागेल तुम्हाला, असं म्हणावं लागेल का नाही त्याला? बस मग आम्ही कशाला विरुद्ध बोलायचं, आम्ही बोलत नाही विरुद्ध, पण ते कळाय पाहिजे. मला बोलू नये पण ते बोलतात लोक, असू द्या. हे पा मग आता सांगा, कुंभारने दावा भिजविला, देव खोटा आहे? तिचं उगवलं म्हणजे तिला चांगलं केलं, हिला वाटोळ केलं हिचं, असं नाही महाराज. हे सृष्टीत तुमच्या पाप पुण्यामुळे हे घडत असते, त्याच्यात ईश्वराचा दोष नाही. ईश्वर बरोबर करतंय ते. आणि असा आणि कसा आहे, सम आहे परमात्मा, आणि सम असल्यामुळं तो दया सिंधू आहे. बरं, दया सिंधू, दयेचा समुद्र. त्याच्या अंतःकरणात खूप दया आहे. मात्र एवढंच आहे की त्याला शरण जायला पाहिजे. त्याला काय झालं पाहिजे? शरण. आणि मग एकदा शरण गेला तर मग काय, योगक्षेमम वहाम्यहम, दयाचा योगक्षेमो अघवा, मदती पहिला पांडवा, दयाच्या सर्व भावा आश्रयो मी. हो, जे कोणी शरण गेले का त्याचा योगक्षेम, त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास द्या म्हणे, पहावे पुराणे बघा. पुराणामध्ये व्यासांनी काय कथा सांगितल्याच्या बघा. तुमचा विश्वास ठेवा, देव तुमचा उद्धार केल्याशिवाय उपेक्षा करीतच नाही. उपेक्षिना दया सिंधू, दयेचा समुद्र माझा. आता माझा म्हणण्यामध्ये आपुलकी, माझा म्हणण्यामध्ये त्यांचा एक स्वार्थ, एक निकृष्टपणा आहे, असं तुम्ही समजू नका. मधोमधच म्हणायले काय, हे आश्रम माझा आहे, याचा अर्थ माझाच नाही आहे, सगळ्या जगात आहे. पण माझं प्रेम आहे तुमच्या त्याच्यावर, म्हणून माझा. तुमचं प्रेम नाही म्हणून तुम्ही नाही म्हणणार आमचं. आणि तुम्ही जर म्हणले माझा तर माझाच आहे ते. कळलं का? एक गोष्ट, काही काही सार्वजनिक बाबी तशाच असतात. हो, पंढरपूरला पांडुरंग परमात्मा माझा पांडुरंग, ज्ञानोबा आमचे कुठल्या आळंदीचे, आणि आहेतच की महाराज. मग लाखो लोक जरी आले तर त्यांना आम्ही म्हणणार का येऊ नका, तुम्ही बी या ना बाबा. आणि तुम्ही माऊलीला आमचं म्हणा ना, नको कोण म्हणायला. पण आमच्या आवडीची मिराशी आळंदी आहे. म्हणजे हे याला काय म्हणतात, अंतःकरणातली आपुलकी. ही आपुलकी, आणि अशी आपुलकी असणं तर गरजेचं आहे की महाराज. तुकाराम महाराज भक्त येतं, पांडुरंग देव आहे ना, आणि म्हणून माझा, त्या देवाला माझा म्हणले, म्हणून तर देव माझा आणि मी देवाचा, देव माझा मी देवाचा, असे अभंग तयार आहेत महाराजांचे की खरंच. आणि मला माझा कोणी, आणि जोग महाराज असं पत्रात सुद्धा लिहित नव्हते मन. कोणाला जर पत्र पाठविलं मी अजून तसंच लिहितोय, पण तसं लिहित नाही. ते सगळं पत्र लिहायचं म्हणा, सगळं पत्र लिहायला शेवटी लिहावं लागतं ना, की आपला आपला विश्वासू काय अमुक ढमुक, जसा आपला स्नेही फलाना अमृत कदम शेगावकर, असं ते ज्याला पत्र दिलं का त्याचा आपला. मुलगा असले तर बापाचा आपला, आपला चिरंजीव, असं ते जोग महाराजांनी कधी आपला लिहिलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सेवक काय लिहायचे, ज्ञानेश्वर महाराजांचा सेवक विष्णू नरसिंह जोग. ते म्हणत होते म्हणे मी कोणाचाच नाही,
त्याची श्रद्धा कोणा होती? माऊलीवर. येडच होतो रस्त्यात की मी मरल तर आळंदीतच मरल, दुसरीकडे मरणार नाही. आणि म्हणले ते खरं करू. आळंदीतच घासवाल्याच्या धर्मशाळेत आता ढाळ देते तिथं देव ठेवला मला. घासवाल्याच्या धर्मशाळेत देव ठेवला मला. तिथून ते बी लगेच संध्याकाळी आले, रात्रचे आले, रात्रच्या पहाटे. मग मरण कळाल्याशिवाय होय? त्यांना मरण कळाल्याशिवाय का सांगा ना. काय म्हणले? त्यांना बिमाऱ्या होत्या आणि महाराज किती 50व्या वर्षी ते ठेवले. फक्त 50 वर्ष होते बघा जोग महाराज. हे चांगले माणसं जास्त दिवस राहत नाही. आपली काम असते, कोणाला त्रास देणं हे ते. गरुडाले फळ क्रियमान करायचं ना आपलं. आपल्या काम. बघा ना तुम्ही, बोरायला बोर आमट्या, आमट्या बोरायला बोर पाना गणिस एक सावकार कडू वाळके काय आमटी आंब्याला आंबे बघा. आणि गोडाला आयुष्य कमी हो गोडाला. आंबा बी का नाही, जितका जास्त गोड आहे का तितका लवकर म्हातारा होते. कधी लक्षात ठेव. मला अनुभव म्हणा आंब्याच्या बाबतीत. मला लहानपणापासून आंबे ते आहेत बघितले आमच्या. आंबट आंबा जास्त दिवस टिकतंय ते झाड बी. आणि गोड आंबा का लवकर म्हातारा होतो. त्याच्यात ती शक्तीच आहे त्या गोडामध्ये. ती गोड निघालं की ते निकस होते फळ लागून ते मधातलं. त्याच्यात ताकद कमी होती असं आहे ते. मोडून हा त्याला काय, त्याला तर काय होत नाही. महाराज लोक महाराज म्हणले म्हणा त्यांचा शेवटचा शिष्य सोनोपंत मामासाहेब दांडेकर. ते आता बीपी आहे, साखर बिमारी आहे. हात कोणाला दाखवित नव्हते, इंजेक्शन घ्यायचं जमत नव्हतं अजिबात नाही. आता गारवा असा ह्याच्याहून गारवा मरणाचा. हिवाळा दिवसात ते ठेवल्या म्हणल्या उद्या पहाट बघ तुला मी सांगायलो. आणि 4ला बगी आण ज्ञानूची. त्या काळात त्या गावाला पुण्याला गाजलेला होता म्हणून ज्ञानूची बगी वाढायची. जसा ज्ञानूची कलम होती आपल्या गंगाखेडला, आता ज्ञानोमाची कलम प्रसिद्ध, तशी ज्ञानूची बगी पुण्यातल्या लोकायला टांगा गायला कुठं जायला यायला तेव्हा जे पण फटफट कुठं होते. त्या बगीनं काही प्रवास करायचा असला कोणी मोठे लोक शेती महाजन तर त्याला काही 4 रुपये 2 रुपये देऊन आणि ती बगी ती 4 वाजता बगी आली पाहिजे आणि जायचंय मला आळंदीला. म्हणले नाहीत मरायचे मला आळंदीला पाठच 4. मग सोनोपत म्हणले म्हणा हरकत नाही. लगे मी संध्याकाळी आता सांगून ठेवतो. ज्ञानूला म्हणतो संध्याकाळी आण बघी पाठ 4ला आपण जाऊ. त्यात त्यांची भाषा होती म्हणून दुर्गाबाई महाराजांची. तिनं ऐकलं बोलणं हे. आता मामाचं दुखायले, ताप आहे, मामाला ताप आहे आणि पुन्हा बीपी हे पुन्हा साखऱ्या बिमारी आहे आणि ताप चढलाय, ताप आलाय आणि आता आळंदीला जायचं इतक्या रात्रच्या काय बंद आहे, ऊन पडल्यावर जावं असं तिच्या मनात ती तळमळ. कोणाच्या? दुर्गाबाईच्या. तेच म्हणणं दुर्गा. ती म्हणले म्हणून सोनोपंताला मामा काय म्हणायचं मामा. सोनोपंताला म्हणल्या म्हणून मामा काय म्हणायचं. त्यांचं भाषी होती ते म्हणजे 5-4ला बघे आण म्हणायला येतं आळंदीला जायचे असं म्हणले. ते दुर्गाताई म्हणले इतक्या लवकर काय ऊन पडल्यावर जावं. वरी ऊन आल्यावर सूर्य आल्यावर ऊन पडल्यावर जावं. मामाला गारवा निघता शोषणं झालाय आणि पुन्हा बघीला गारव्या जाईल काय बंद आहे का त्याच्यावर. नाही तसं नाही दुर्गाताई, काही त्यांचा हेतू असेल. कोण म्हणले? म्हणजे शिष्याला तरी कळालंच की अंतकरण कोणाचं अंतरंग होता ना. हे सोनोपंत अंतरंग होता, एका बहिरंग शिष्या होता का अंतरंग. त्यांचं काही हेतू असेल. नाही मामा कुठं मरण म्हणल्यानं मरत येत नसते. कोण म्हणायली? दुर्गाबाई. बघा बरं बाया महाराजांना बोलणं ऐकलं. ती काय म्हणते दुर्गाबाई? हो हो म्हणा आणि पुन्हा ऊन पडल्या आणा बघ तेव्हा अशी बाई बघा. मग तेला आला राग. हे ना ऐकलं. ऐकल्यावर सोनी आहे इकडे दुर्गी काय म्हणाली? काय नाही त्या म्हणायची मूर्ख कोणी कळली त्याला काय माहित आहे. बघा बरं म्हणजे मरण कळालं तेव्हा की उगच का त्याला काय माहित आहे. तू आपल्या टायमाला बघी आली बाई बघ मी तुला सांगायलो. नाही ना मा मी आणतोच आहे. ते तर नाम आज्ञाधारकच होता की
महाराज चारला म्हणजे चारला बघी आले आणि बसविलं महाराजाला, मागून पडदा पुढून पडदा टाकला त्या जमिनीला, म्हणजे हे वाजवणे मग गेली बघी. महाराज तो झोपलेले, ताप मुलूकभर ताप आहे ना गाला, आणि गेले महाराज. आणि मग ते दगडी पूल होता म्हणा, खाल्ला काढला एकच पूल त्यावेळेस दगडी त्या आळंदीला, त्या दगडी पुलावून खडखड खडखड खड ते बघी वाजली की महाराजाला जाणवलं आल्या. हा पण या आळंदी आली हो, हा आता हरकत नाही मरायला. काय म्हणले की आता मरायला हरकत नाही. बघा बरं ताकद आहे की नाही, म्हणजे हे ठरवूनच गेलते आणि हे मग चल घासवाल्याच्या धर्माच्या जिथं संस्था टाकली तिथं चल दमणी तिथं ने बस बसव मला इकडं गंकर तोंड करू, म्हणजे उत्तराभिमुख बसविलं. पुन्हा सांगितलं याला बोलव त्याला बोलव, 2-3 गोष्टी मला बोलायच्यात. काय निर्वाळ केली नाही, संस्था चालवा असं नाही काय सांगितलं, फक्त भेटायचे. आणलं बोलून, आणलं त्याला बोलले ह्याला बोलले. सोनोपंताला बरं झालं ना, काय काय मड आणलं का जिथं आणलं हे साक्षीदार आहेत ना लोक, नाही तर कोण म्हणले असं मडच आणलं त्यानं, वाटणच मेले असं वाटलं असतं. पण तसं नाही, 2-4 लोकांना भेटल्यावर सांगितलं हां सोन्या आता सगळ्या लोकांना सांग कोणी येऊ नका म्हणा, गवाड लावून टाक बस, मला जे ठेवायचं. आणि उत्तरेकडे तोंड करून माऊलीच्या समोर यायची धर्मशाळा द्यायची, एकदम नीट आहे बघा, दोरीतच आहे माऊली. आणि ती धर्मशाळा कशी माहितीये का, एका दोरीतच माऊलीच्या निट्टच ते गंकड, आणि तिथं बसले आणि उत्तरेकडे करून तोंड करून ध्येय. सांगा बरं मग, तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू, एवढी भावना किंवा ही निष्ठा कोणावर होती, माऊली. म्हणजे अशी भावना आणि संतावर किंवा देवावर ठेवावी, आणि संतावर देवावर भावना ठेवली त्याचं कल्याण झाल्याशिवाय, हे लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज शिकवायलेत आपल्याला की तुम्ही त्याच्यावर भाव ठेवा. तुका म्हणे तया भार घातलिया तो उपेक्षिना दया सिंधू, माझा दया सिंधू आहे. मग जोग महाराज ज्ञानोबरायांना आपलं समजित होतं, तशी तुकाराम महाराज देवाला म्हणायचं आपलं. आणि हे बी म्हणतात ना काय, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मदलावी याला वळबुंती घेऊन विखुणीशी पालवी आलविल्याने दिवटी साधू, असं म्हणतात कोण, ज्ञानोबरावी. म्हणजे पांडुरंगाला म्हणतात ना, पांडुरंगा आपुले समसाठी करून ठेला बापरूक महादेव विठ्ठलाची भेटी. कितीतरी पांडुरंगाची आवड आहे ज्ञानोबरायांना, बरोबर आहे. तुकाराम महाराजांना पांडुरंगाची आवड आहे, बरोबर आहे. आता आपल्यासारख्या म्हणजे जोग महाराज ज्ञानेश भक्त होते, पांडुरंग भक्त नाही म्हणायचं त्याला. कोणते उपासक आहेत ते, ज्ञानेश. मग ज्ञानेश उपासक आहेत ते पर्यायनं पांडुरंगाचे उपासक आहेतच. कसं, आपली श्रद्धा आहे माऊलीवर आणि माऊलीची श्रद्धा कोणावर आहे, देवावर. पर्यायनं आपण पांडुरंगाचे उपासक आहे. पण श्रद्धा एक तर देवावर ठेवावी, एक तर संतावर ठेवावी. दोघांवर श्रद्धा ठेवल्यावर ते उपेक्षा करतच नाहीत महाराज, संतही करीत नाहीत आणि देवही करीत नाहीत. म्हणून तुकाराम आणि आपल्या अंतःकरणात श्रद्धा नाम भाव विश्वास आणि आपुलकी असावी. माझं म्हणावं कोणाला तरी, संताला तरी देवाला तरी. आपण माझं त्याला म्हणतच नाही, माझं म्हणतो ते पोराला, माझं म्हणतो ते बायकोला, बरोबर आहे ना. म्हणजे कोण गुड्डी कोणाची माझी बायको कोणी वाटेनं बांधल्या म्हातारीला, तुम्ही निघणार का नाही, मनानच निघतंय हो, निघावं लागतं नाही, निघत ते अंतकरण ओढतंय. आपली म्हणतंय ते, आपली पोरग आपली बायको आपलं सगळं हे आपलं उग मरक्याच्या नादी लागतो, आणि मरक्याच्या नादी लागून ह्यांच्या वाया जातो, फुजूल पण आहे आपलं. अशा अमर लोकांच्या नादी लागावं आणि नादी लागून त्यांना आपलं म्हणून आपलं कल्याण करून घ्यावं. हे आपलं डोसकंच नाही जागेवर राहिलेलं असतं, हे आपलं डोसकं विषयानं खाल्लेलं आहे, मोहानं यानं त्यानं खाऊन टाकलेलं आहे. असं मोहाचा डोसकं ताब्यात जाऊ देऊ नका. तुकाराम महाराज ते सांगण्यासाठी म्हणतात बरं काय, त्याच्यावर तुम्ही भार घाला, तू परमात्मा तुमची उपेक्षा करणार नाही. अभंग संपला असं गृहीत धरतो. उद्या दुसरा अभंग आहे बरं.